8वा 2 लेक्चर झाले. 2 लेक्चरमध्ये कोणते कोणते टॉपिक्स केले आपण कवर, लिस्ट डाऊन करा. हॅलो, ऑडिबल? आय एम ऑडिबल? हिस्ट्री ऑफ जावा, डेटा टाइप्स, कीवर्ड्स. आणखी अजून एक टॉपिक राहिला. 2 टॉपिक राहिले अजून. हिस्ट्री ऑफ जावा, डेटा टाइप्स, कीवर्ड्स हे 3 झाले. अजून 2 आपण बघितले होते. फीचर्स ऑफ जावा, क्लासिफिकेशन ऑफ जावा. ओके, परत एक मेन टॉपिक. एक मेन टॉपिक राहिला, आयडेंटिफायर्स. ओके, तर आतापर्यंत आपण बघितलं फीचर्स ऑफ जावा, त्यानंतर त्याची एक बेसिक हिस्ट्री बघितली आपण, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, कोणत्या कोणत्या टाईप्सचे ॲप्लिकेशन क्रिएट केले आहे जावा यूज करून. ओके, त्यानंतर आपण जावा आयडेंटिफायर्स बघितलं, विच इज नथिंग बट अ नेम इन जावा. ओके, जे आपण मल्टीपर्पज जे टर्म्स यूज करणार जावामध्ये. ओके, वेदर इट इज क्लास, व्हेरिएबल और मेथड. तर या सगळ्या टर्म्सला आपण एक नाव देतो. ठीक आहे, डिफरंट नेम देतो, तर त्याला आपण आयडेंटिफायर्स म्हणतो. ओके, त्याचे काही रूल्स बघितले आपण. ओके, त्यानंतर रिझर्व कीवर्ड्स बघितले. ओके, जे ऑलरेडी जावामध्ये प्री डिफाईंड आहेत. ठीक आहे, जावा जेव्हा क्रिएट झाली जावा लँग्वेज, तेव्हा त्यावेळेस हे काही प्री डिफाईंड वर्ड क्रिएट करण्यात आले. ओके, जसं ABCD क्रिएट झालं. ठीक आहे, तर त्यावेळेस हे काही प्री डिफाईंड वर्ड क्रिएट झाले. ओके, जे आपण प्रत्येक गोष्टीला प्रोनाऊन्स करतो, तर त्या थिंगसाठी ते वर्ड रिझर्व केलेले आहेत. ओके, टेबलला तुम्ही टेबलच म्हणाल, चेअरला चेअरच म्हणाल. सो दीज आर द कीवर्ड्स विच इज ऑलरेडी रिझर्व. ओके, तर तसंच जावामध्ये काही कीवर्ड्स आहेत जे ऑलरेडी रिझर्व केलेले आहेत. ओके, तर ते बघितले आपण. त्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं डेटा टाईप. ओके, तर बेसिकली कोणतीही गोष्ट रन करायची असेल, ठीक आहे, तर त्याला काहीतरी इनपुट लागतो. ओके, इन डे टू डे लाईफमध्ये असेल किंवा कुठेही असेल. ओके, तुम्हाला कम्प्युटर रन करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागते. मोबाईल रन करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला चार्जिंग लागते मोबाईलमध्ये. तुम्हाला जर कॉल करायचं असेल, तर त्यामध्ये सिम लागतो. ओके, विदाऊट सिम कॉल होणार नाही. ठीक आहे, बेसिक गोष्टी या सगळ्यांना माहिती आहे. तर कोणतंही एक आउटपुट, एक्सपेक्टेड आउटपुट पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी इनपुट द्यावं लागते इन द फॉर्म ऑफ डेटा. ओके, तर तसंच जेव्हा आपण जावाचे प्रोग्राम रन करू किंवा कोणतेही प्रोग्राम रन करू, तर त्याला एक टाईप ऑफ डेटा पाहिजे. ओके, मग आता तो कोणत्या टाईपचा डेटा आहे, तर स्पेसिफिकली रिलेटेड टू प्रोग्रामिंग, तर ह्या काही बेसिक डेटा टाईप आपण यूज करतो. ओके, तर त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन्स बघितलं होतं. ठीक आहे, तर बेसिकली डेटा टाइप्स आर ऑफ 2 टाइप्स, प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह. ओके, सो प्रिमिटिव्ह इज ऑफ फिक्स साईज. जो काही प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे त्याची जी साईज असते ती फिक्स असते. ओके, तर त्यामध्ये येतात बुलियन अँड न्यूमेरिक. बुलियन, न्यूमेरिकमध्ये परत 2, कॅरेक्टर, इंटिग्रल. कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टर, इंटिग्रलमध्ये इंटेजर अँड फ्लोटिंग पॉईंट. इंटेजरमध्ये बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग अँड फ्लोटिंग पॉईंटमध्ये फ्लोट, डबल. आणि नॉन प्रिमिटिव्ह इज नथिंग बट विच साईज इज व्हेरिएबल. याची साईज फिक्स नसते, ती साईज आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो ॲज पर अवर रिक्वायरमेंट. ओके, सो दोज आर स्ट्रिंग, ॲरे अँड वन मोर इज देअर कलेक्शन. ओके,
तर हे काही बेसिक डेटा टाईप्स आहेत जे आपण थ्रू आउट द प्रोग्रामिंग आपण ते यूज करणार आहोत. ओके, तर आता मग हे डेटा टाईप कधी किंवा कसे वापरले जातील, ओके, तर ते बघूया. सो सगळ्यांनी नोट्स सगळ्यांनी डाउनलोड केलं नोट्स मी जस्ट ठेवले आहे ग्रुपमध्ये तशाच. एक तरी वेळ चेक केलं नोट्स. ओके, तर त्यामध्ये डिटेलमध्ये दिलं आहे सगळं जे काही आपण शिकवतोय ते. ओके, तर प्रॉपरली रीड करा. काही जर कुठे वाटत असेल तुम्हाला की समजलं नाही किंवा एखादा सेंटेन्स नसेल समजलं, ठीक आहे, तर तिथे तुम्ही विचारू शकता मला. ओके, डायरेक्टली क्लासमध्ये किंवा ग्रुपवर. ठीक आहे, चालेल. तर बेसिकली प्रिमिटिव्ह डेटा टाईप्समध्ये कोणते डेटा टाईप्स येतात? प्रिमिटिव्हमध्ये कोणते डेटा टाईप्स येतात? हां, बोला. हां, तर डिटेलमध्ये सगळे डेटा टाईप्स लिस्ट डाऊन करा. करेक्ट. ओके, तर तुम्हाला हे हायरकी ॲज इट इज सांगायची गरज नाही. ठीक आहे, जेव्हा प्रिमिटिव्ह कोणी विचारेल तर डायरेक्टली तुम्ही हे 8 डेटा टाईप्स डायरेक्टली सांगू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला हे काही हायरकी सांगायची गरज नाही. तुम्हाला जस्ट हे लक्षात ठेवायचे की कशामध्ये काय येतं. ओके, सो दिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओके, जर कोणी विचारलं प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स कोणते आहेत तर तुम्ही डायरेक्टली इथनं सांगू शकता. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल, बुलियन अँड कॅरेक्टर. दीज आर प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. ओके, जर कोणी सेपरेटलीच विचारलं फ्लोटिंग पॉईंट कोणतं आहे तर तुम्ही मग सांगू शकता की फ्लोट आणि डबल. ओके, न्यूमरिक कोणते आहे तर मग हे 6, बुलियनमध्ये बुलियन. ठीक आहे, तर असे डिफरंट जर विचारले तर सांगू शकता. अदरवाईज प्रिमिटिव्ह विचारलं तर डायरेक्टली हे 8 डेटा टाईप लिस्ट डाऊन करायचे. ओके, आणि नॉन प्रिमिटिव्ह म्हटले तर हे 3, स्ट्रिंग, ॲरे अँड कलेक्शन. ओके, तर त्यानंतर आपण त्याचे काही डेटा व्हॅल्यू बघितले होते. ओके, तर शॉर्ट हा किती बाईटचा असतो? शॉर्ट डेटा टाईप 8 बिटचा का? खरंच शॉर्ट? करेक्ट, 16 बिट. बाईट हा 8 बिटचा असतो. ओके, शॉर्ट इज 16 बिट. त्यानंतर लॉंग किती बिटचा असतो किंवा किती बाईटचा असतो? करेक्ट, 8 बाईटचा असतो. ओके, सो बेसिकली सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायचं इझी जाते. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग. ओके, पहिले हे 4 घ्यायचे, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग. बाईट 1 बाईट, बाईटचं समजून असेल, बाईट इक्वल्स टू 1 बाईट. शॉर्ट त्याच्या डबल म्हणजे 2 बाईट, इंटेजर त्याच्या डबल 4 बाईट आणि लॉंग त्याच्या परत डबल म्हणजे 8 बाईट. 1 2 4 8. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग हे 4 झाले. त्यानंतर फ्लोटिंग पॉईंट लक्षात घ्यायचे. फ्लोटिंग पॉईंटमध्ये दोनच आहेत, फ्लोट आणि डबल. फ्लोट इज ऑफ 32 आणि डबल त्याच्या डबल म्हणजे 64. ओके, फ्लोटमध्ये आपण अप टू 7 डेसिमल प्लेसेसपर्यंत व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आणि डबलमध्ये त्याच्या डबल 7 दुने 14 म्हणजे राऊंड फिगर 15. ओके, तर 15 डेसिमल प्लेसेसपर्यंत तुम्ही करेक्ट व्हॅल्यू स्टोअर करू शकता. ओके, कॅरेक्टरच्या नावावरच तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. कॅरेक्टरमध्ये एक सिंगल कॅरेक्टर तुम्ही स्टोअर करू शकता. ओके,
ABCD अप टू Z कोणताही, बट एक सिंगल कॅरेक्टर. ठीक आहे. आणि बुलियनमध्ये ट्रू किंवा फॉल्स. ओके. बुलियनमध्ये दोनच पॉसिबल व्हॅल्यूज आहे, ट्रू किंवा फॉल्स. जेव्हा आपण कंपॅरिझन करतो किंवा रिझल्ट वगैरे गेट करतो त्यावेळेस आपण बुलियनचा यूज करतो. ओके. ट्रू किंवा फॉल्स, त्यामध्ये दोनच व्हॅल्यू स्टोअर होणार. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? कालचं टॉपिक एवढंच झालं आपलं, कालचं टॉपिक. कोणाला काही डाऊट होतं इथपर्यंत? समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. समजणं महत्त्वाचं आहे. नाही समजलं तर सांगा, तसं आपण परत एक्सप्लेन करू, परत बघू. ठीक आहे. कारण की समजणं महत्त्वाचं आहे. ओके. सो ओके. तर बेसिकली एक परत इथे जर तुम्ही नोट्स वाचले असाल तर तुम्हाला परत त्यामध्ये काही डेटा दिसला असेल. ओके. द बाईट डेटा टाईप इज अन एक्झाम्पल ऑफ प्रिमिटिव्ह डेटा टाईप. ठीक आहे. जर कोणी तुम्हाला बाईट विचारलं तर तुम्हाला प्रॉपरली सांगायचं आहे. ओके. बाईट इज अन एक्झाम्पल ऑफ प्रिमिटिव्ह डेटा टाईप. याची रेंज नाही सांगितली तरी चालेल, बट तुम्हाला किती बिट्स आहे किंवा किती बाईट्स आहे ते सांगावं लागेल. ओके. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, इट्स डिफॉल्ट व्हॅल्यू इज 0. ओके. जेवढेही इंटेजर टाईपचे डेटा टाईप्स आहेत, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, या चारही डेटा टाईपची डिफॉल्ट व्हॅल्यू ही 0 असते. ओके. आता डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय? तर जेव्हा आपण त्यामध्ये कोणतीच व्हॅल्यू स्टोअर करत नाही तर त्यामध्ये एक डिफॉल्ट व्हॅल्यू ऑलरेडी स्टोअर असते. ओके. त्याला आपण म्हणतो डिफॉल्ट व्हॅल्यू. ठीक आहे. सो दॅट इज ऑलवेज 0. जेव्हापर्यंत तुम्ही तिथे व्हॅल्यू स्टोअर करणार नाही तेव्हापर्यंत त्याची व्हॅल्यू 0च राहील. ओके. तर जेवढेही इंटेजर टाईपचे डेटा टाईप्स आहेत, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, या चारही डेटा टाईपची डिफॉल्ट व्हॅल्यू ही 0 असते. ओके. मग तुम्ही जी स्टोअर कराल ती स्टोअर होणार त्याच्यात, बट जेव्हापर्यंत आपण काहीच स्टोअर करत नाही तेव्हापर्यंत त्याची व्हॅल्यू 0 राहील. ओके. अँड फ्लोटिंग टाईप. तर फ्लोटिंग टाईपची पण व्हॅल्यू 0च असते, बट त्याचा फॉर्मॅट जस्ट चेंज असतो. हा आता पॉइंटेडमध्ये फॉर्मॅट राहणार, 0.0f आणि डबलची 0.0d. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. सिम्पल आहे, छोटासा आहे, बट इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, कारण की मोस्ट ऑफ दी लोक हे मिस करतात. ठीक आहे. जसं यांचे आता 0.0 आपण सांगून देतो, बट फ्लोट आणि डबलची आपण सांगणं चुकतो. इथे कधी आपण 0.0 सांगत नाही, इथे पण 0 सांगतो, किंवा हा जो एफ आहे प्रिफिक्स तो सांगत नाही. ठीक आहे. तर याची डिफॉल्ट व्हॅल्यू राहणार 0.0f. ओके. 0.0 नाही, 0.0f. एफ इज इम्पॉर्टंट. ओके. त्याच्याशिवाय तो ॲज अ फ्लोट म्हणून रिप्रेझेंट होत नाही. तर तसंच डबलची पण डिफॉल्ट व्हॅल्यू 0.0d. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, डिफॉल्ट व्हॅल्यूवर क्वेश्चन विचारतात. ओके. त्यानंतर तर नॉन न्यूमरिक जे आहेत, कॅरेक्टरची डिफॉल्ट व्हॅल्यू नाही राहणार काही. त्याची एक असते, पण ते एक कोड असते. ठीक आहे. ते नंतर तुम्हाला सांगेन मी जेव्हा आपण प्रोग्राम वगैरे रन करू तेव्हा. ठीक आहे. आणि बुलियनची डिफॉल्ट व्हॅल्यू ही फॉल्स असते. ओके. जेव्हापर्यंत त्यामध्ये तुम्ही दुसरं काही स्टोअर करत नाही तेव्हापर्यंत त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू फॉल्स राहणार. ओके. इंटेजर टाईपची डिफॉल्ट व्हॅल्यू 0, 0, 0, 0. ओके. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग चारही याची 0. फ्लोटिंग टाईपची 0.0f फ्लोटची अँड 0.0d डबलची. ठीक आहे. नॉन न्यूमरिकची कॅरेक्टरची डिफॉल्ट व्हॅल्यू नसते आणि बुलियनची डिफॉल्ट व्हॅल्यू फॉल्स. ठीक आहे. हे पण लक्षात राहत नाही किंवा आपण विसरून जातो. आपल्याला वाटते ट्रू असेल किंवा नल असेल. ओके. नल म्हणजे काहीच नाही त्यामध्ये. ठीक आहे. बट तसं नसते. याची डिफॉल्ट व्हॅल्यू ऑलवेज फॉल्स असणार जेव्हापर्यंत तुम्ही दुसरं काही स्टोअर करत नाही तेव्हापर्यंत. ओके. ठीक आहे. क्लिअर आहे डिफॉल्ट व्हॅल्यूचं?
ओके ठीक आहे. जस्ट आपण एक तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो आपल्या ॲप्लिकेशनचं, कारण की आपण मंडेला इन्स्टॉल करूया. ठीक आहे, आज तुम्हाला जस्ट एक ओव्हरव्ह्यू देतो. इक्लिप्स आपण यूज करतो. ओके यामध्ये स्टार्टिंगला तुम्ही एक हायरकी चेक केली असेल. ती स्टार्टिंग हां इथे. ओके तर बेसिकली जेव्हा आपल्याला प्रोग्राम लिहायचा असते, ठीक आहे, तर त्याच्यासाठी पर्टिक्युलरली आपल्याला फोल्डर्स क्रिएट करावे लागतात. ओके डायरेक्टली तुम्ही प्रोग्राम लिहिणार नाही. ओके तर तुम्हाला फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करावं लागतो पहिले. ओके एक प्रोजेक्ट क्रिएट करावा लागतो आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही मग प्रोग्रामिंग करू शकता. ओके हे सगळं सांगेन मी तुम्हाला डिरेक्टरी हे कसं काय सिलेक्ट करायचं, वर्कस्पेस वगैरे. ठीक आहे, जेव्हा आपण इन्स्टॉलेशन शिकू तेव्हा. ओके ठीक आहे, बघूया आपण पहिले प्रोजेक्ट क्रिएट करूया. ठीक आहे, तर एक अशा प्रकारचं तुम्हाला व्ह्यू दिसेल. ओके फर्स्ट ऑफ ऑल लेट मी शो यू ओके वेलकम. ठीक आहे, तर जेव्हाही तुम्ही इन्स्टॉल कराल, ओके तर तुम्हाला हे वेलकम विंडो दिसेल. ओके यामधनं आपण डायरेक्टली प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो. ओके अदरवाईज इथे पण ऑप्शन्स आहेत. फाईलमधनं न्यूमध्ये जाल तर इथे पण तुम्हाला जावा प्रोजेक्ट क्रिएट करता येईल किंवा दुसरे पण प्रोजेक्ट क्रिएट करता येईल. ओके तर आता आपण जावा प्रोजेक्ट यूज करणार आहोत म्हणून इथून जावा प्रोजेक्ट क्रिएट करूया. ओके तर सिम्पल एक तुम्हाला याची हायरकी सांगतो मी. ओके दिस इज द प्रोजेक्ट क्रिएशन. ओके प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायची गरज नाही. एक प्रोजेक्ट क्रिएट केला की त्यामध्ये मल्टिपल प्रोग्राम्स तुम्ही लिहू शकता. ओके असं नाही की तुम्हाला प्रत्येक प्रोग्रामसाठी एक सेपरेट प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल. ओके बट जस्ट टू राईट द प्रोग्राम दिस स्टेप्स यू नीड टू फॉलो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रोजेक्ट क्रिएट करणार, तर एक प्रोजेक्टचा फोल्डर क्रिएट होईल. ओके सपोज दिस इज प्रोजेक्ट फोल्डर. ठीक आहे, तर त्या प्रोजेक्ट फोल्डरमध्ये आपल्याला
क्रिएट करायचं आहे पॅकेज. ओके, दिस इज वन टर्म. हे जस्ट एक काय म्हणू शकतो स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, प्रोग्रामिंग लिहिताना फॉलो करायसाठी. ओके, डायरेक्टली प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये तुम्ही प्रोग्राम नाही लिहू शकत, ठीक आहे, तर तुम्हाला एक स्ट्रक्चर फॉलो करावं लागते. ओके, जसं आपण आपलं लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल, आपण कसं ऑर्गनाईज ठेवतो, ठीक आहे. सपोज इमेजेस असेल तर एका फोल्डरमध्ये ठेवतो, व्हिडिओ सॉन्ग असेल एका फोल्डरमध्ये ठेवतो, ऑडिओ असेल एका फोल्डरमध्ये ठेवतो, त्याला पर्टिक्युलर नेम देतो आपण. ओके, फोल्डर इमेजच्या फोल्डरला इमेज, व्हिडिओच्या फोल्डरला व्हिडिओ. वाय? बिकॉज जेव्हाही आपण सर्च करू किंवा नंतर पाहू तर आपल्याला लगेच दिसलं पाहिजे. ओके, असं करत नाही आपण की सगळे एकाच याच्यात टाकून देतो आणि मग शोधत बसणार. ओके, तसं पण करतो आपण, बट जेव्हा आपल्याला ऑर्गनाइज वेनी ठेवायचं असेल तर आपण ते सगळं सेपरेट करून ठेवतो, ठीक आहे. तर तसंच इथे पण आपण ऑर्गनाइज वेनी फोल्डर स्ट्रक्चर अरेंज करतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पॅकेज क्रिएट करावं लागते. देन पॅकेजमध्ये आपल्याला क्रिएट करावं लागते क्लास. ओके, आणि क्लासमध्ये आपल्याला क्रिएट करावं लागते मेथड. ओके, आणि मेथडमध्ये तुम्ही मग लिहाल प्रोग्राम. ओके, किंवा क्लासमध्ये आपण प्रोग्राम लिहितो त्यामध्येच मेथड्स वगैरे इन्क्लूड राहतात. ओके, बट तुम्हाला हायरकी अशी फॉलो करावी लागेल ऑलवेज. प्रोजेक्ट फोल्डर, त्यामध्ये पॅकेज आणि त्यामध्ये क्लास, आणि क्लासमध्ये तुम्ही बेसिकली प्रोग्राम लिहाल ज्यामध्ये मेथड्स ह्या इन्क्लूड असतात. ओके, सपोज मी इथे लिहितो प्रोग्राम 1. ओके, तुम्ही स्पेसिफाय दिस ॲज अ जावा प्रोग्राम. ओके, त्यामध्ये आता तुम्ही मल्टिपल मेथड्स ॲज पर युअर रिक्वायरमेंट, जसं तुम्ही फंक्शनॅलिटी बनवताय किंवा जसं तुम्हाला आउटपुट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मेथड्स क्रिएट करून ते सगळं करू शकता. ओके, तर ते आपण डिटेलमध्ये बघू, ठीक आहे. आता जस्ट तुम्ही हे हायरकी समजून घ्या, ठीक आहे. देन आता इथे एका फोल्डरमध्ये, एका प्रोजेक्ट फोल्डरमध्ये तुम्ही मल्टिपल पॅकेजेस क्रिएट करू शकता, ठीक आहे. जसं मी म्हटलं की तुम्हाला प्रत्येक प्रोग्रामसाठी सेपरेट प्रोजेक्ट फोल्डर क्रिएट करायची गरज नाही. एकाच प्रोजेक्ट फोल्डरमध्ये तुम्ही मल्टिपल पॅकेजेस, मल्टिपल क्लासेस, मल्टिपल मेथड्स क्रिएट करू शकता. ओके, तर आता ही जशी हायरकी आहे तशीच तुम्ही सेम दुसऱ्या पॅकेजसाठी पण फॉलो करू शकता. सपोज दिस इज पॅकेज 1. ओके, दिस इज पॅकेज 2, आणि परत त्याच्यात सेम. ओके, इथे पण एक क्लास घ्यावा लागेल तुम्हाला, ठीक आहे. हे आपण आता इथे पॅकेज, क्लास, मेथड असं लिहिणार नाही, यांना आपण नाव देणार, विच इज द आयडेंटिफायर. ओके, ॲज पर युअर फंक्शनॅलिटी, काय तुमची फंक्शनॅलिटी ते परफॉर्म करताय त्यानुसार तुम्ही या मेथडला किंवा या क्लासला किंवा या पॅकेजला नाव द्याल. ओके, तुमचा प्रोजेक्ट काय आहे तो तुम्ही या पर्टिक्युलर प्रोजेक्ट फोल्डरला नाव द्याल. ओके, इथे जस्ट मी मेन्शन करतो की दिस इज द क्लास, बट यू शुड मेन्शन दिस ॲज अ प्रॉपर आयडेंटिफायर. ओके, मग क्लासमध्ये इथे परत प्रोग्राम, जावा प्रोग्राम 2, आणि परत त्याच्यामध्ये मेथड्स. ओके, तर ऑलवेज तुम्हाला असं स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे, ठीक आहे. तर जसं आता एका प्रोजेक्टमध्ये तुम्ही मल्टिपल पॅकेज क्रिएट करू शकता, तसंच एका पॅकेजमध्ये मल्टिपल क्लास क्रिएट करू शकणार तुम्ही, ठीक आहे. सो दिस इज क्लास 1. याच पॅकेजमध्ये तुम्ही परत दुसरे पण क्लास क्रिएट करू शकाल. मी आता बरोबर त्याच्या खाली लिहितोय कारण की तुम्हाला हायरकी समजली पाहिजे म्हणून. ओके, आणि परत त्यामध्ये तुम्ही प्रोग्राम लिहू शकता, जावा प्रोग्राम. सो दिस विल बी थर्ड प्रोग्राम, आणि परत त्या प्रोग्राममध्ये मेथड, ठीक आहे. परत या पॅकेजमध्ये पण तुम्ही मल्टिपल क्लासेस क्रिएट करू शकता. ओके, तर एका प्रोजेक्ट फोल्डरमध्ये मल्टिपल पॅकेजेस,
एका पॅकेजमध्ये मल्टिपल क्लासेस आणि एका क्लासमध्ये मल्टिपल मेथड. ओके, मेथडच्या आतमध्ये तुम्ही क्लास क्रिएट करू शकणार नाही किंवा डायरेक्टली मेथड ही पॅकेजच्या आतमध्ये क्रिएट करू शकणार नाही, क्लासच्या आतमध्येच येणार. ओके, किंवा विदाऊट पॅकेज डायरेक्टली तुम्ही क्लास क्रिएट करू शकणार नाही. ओके, तर हे सेम स्टेप्स फॉलो करायचे आहे तुम्हाला. पहिले प्रोजेक्ट फोल्डर, दॅन पॅकेज, दॅन क्लास, दॅन प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये मेथड्स. ओके, तर एका प्रोजेक्ट फोल्डरमध्ये मल्टिपल पॅकेजेस कितीही यूज करू शकता तुम्ही, जेवढे तुमच्या प्रोजेक्टला रिक्वायर्ड आहे किंवा जेवढे तुम्ही क्रिएट करू शकाल तेवढे. एका पॅकेजमध्ये मल्टिपल क्लासेस आणि एका क्लासमध्ये मल्टिपल मेथड्स. क्लिअर आहे हायरार्की, समजली? समजलं का फोल्डर स्ट्रक्चर? ओके, बाकीच्यांना? ओके, तर आता तेच सेम स्ट्रक्चर आपण इथे फॉलो करू. ओके, सगळ्यात पहिले जावा प्रोजेक्ट इथूनही क्रिएट करू शकता किंवा फाईलमधून पण क्रिएट करू शकता. मी करतो इथून क्रिएट. ओके, तर प्रोजेक्टला नेम द्यायचं काही जे तुमच्या प्रोजेक्टचं नाव असेल. सपोज मी इथे आता देतो ॲडमिन डोमेन. त्यानंतर इथे काही करायची गरज नाही. नेक्स्ट. ओके, फक्त आपण जेव्हा नेक्स्ट पेजवर येतो तर इथे एक तुम्हाला टिक दिसते, क्रिएट मॉड्यूल इन्फो डॉट जावा. ओके, तर हे टिक तुम्हाला अनचेक करायची आहे. ओके, आपल्याला मॉड्यूल क्रिएट नाही करायचं आहे. ओके, आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचं आहे, तर हे अनचेक करायची आणि फिनिश करायचं. ओके, तर आता जो नाव दिलं आपण त्या नावाचं एक फोल्डर क्रिएट होईल. तर बघू शकता तुम्ही ॲडमिन डोमेन प्रोजेक्ट क्रिएट झाला. लेट मी क्लोज दिस ऑल. ठीक आहे, तर हा प्रोजेक्ट क्रिएट झाला. तसेच इथे बाकीचे आहेत प्रोजेक्ट बघा, 4 प्रोजेक्ट आहे. ओके, किती प्रोजेक्ट क्रिएट करू शकता. याला ओपन केलं तर इथे बघू शकता एक लायब्ररी क्रिएट होते. ओके, JRE सिस्टीम लायब्ररी. धिस इज द जावा लायब्ररी. ओके, कारण की मी ऑलरेडी जावा इन्स्टॉल केला आहे. ओके, तर त्याची लायब्ररी इथे बाय डिफॉल्ट अटॅच झाली. वाय? बिकॉज वी हॅव क्रिएटेड द जावा प्रोजेक्ट. ओके, जावा प्रोजेक्ट क्रिएट केला म्हणून जावाची लायब्ररी इथे बाय डिफॉल्ट अटॅच झाली. तर ही आता भरपूर मोठी लायब्ररी आहे. ओके, ज्यामध्ये जावाचे प्रीडिफाईंड जे वर्ड्स म्हणतो आपण ते सगळे इथे स्टोर्ड आहे, किंवा जे प्रीडिफाईंड फंक्शनॅलिटी असेल जे आपण फीचरमध्ये यूज करू ते सगळे इथे स्टोर्ड आहे. ओके, तर तुम्हाला हे सगळं काही वाचायची किंवा लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, जसं जसं समोर टॉपिक्स येणार तसे तसे आपण ती लायब्ररी चेक करू. ओके, तर एक डिफॉल्ट फोल्डर इथे क्रिएट होऊन जातो SRC नावाचा. याला आपण सोर्स म्हणतो, सोर्स फोल्डर. ठीक आहे, तर तो सेम फोल्डर तुम्ही यूज करू शकता. अदरवाईज याला तुम्ही डिलीट करून दुसरा क्रिएट करू शकता. ओके, सो दिस इज द प्रोजेक्ट अँड दिस इज द प्रोजेक्ट फोल्डर. तर फोल्डर नंतर आता आपल्याला काय क्रिएट करावं लागेल सांगा. हायरार्कीमध्ये बघितलं आता आपण फोल्डर नंतर काय क्रिएट करायचं आहे. फोल्डर नंतर क्लास आहे का आठवा. जस्ट आपण बघितली हायरार्की. फोल्डर नंतर काय आहे. करेक्ट, पॅकेज आहे. ओके, फोल्डर नंतर पॅकेज. तर आता याच्यात पॅकेज क्रिएट करायसाठी तुम्हाला राईट क्लिक करावं लागेल यावर. ओके, जसं राईट क्लिक कराल तिथे न्यूचा ऑप्शन येतो. ओके, आणि न्यूमध्ये जर इथे बघाल समोर पॅकेजचा ऑप्शन येतो. ओके, पॅकेजवर क्रिएट कराल तर पॅकेजसाठी तो नेम एंटर करा म्हणतो. ठीक आहे, तर इथे तुम्ही काही नेम एंटर करू शकता ॲज पर
identifiers rule. Okay, so I am entering Java package. ठीक आहे, अँड फिनिश. बाकी काही टिक करायची गरज नाही. ठीक आहे, तर हा पॅकेज क्रिएट झाला. ओके, दिस इज प्रोजेक्ट फोल्डर, देन दिस इज पॅकेज. पॅकेज नंतर काय क्रिएट करायचं आहे? पॅकेज नंतर काय? पॅकेज नंतर क्लास. तर सेम प्रोसिजर. आता पॅकेजमध्ये क्लास क्रिएट करायचं आहे तर पॅकेजवर राईट क्लिक करायचं, न्यूमध्ये जायचं आणि पॅकेजच्या जस्ट खाली इथे क्लास दिसते तुम्हाला, त्यावर क्लिक करायचं. ओके, तर बघा इथे जसं आपण क्रिएट करतोय तसे नाव इथे ॲड होत आहेत. ठीक आहे, प्रोजेक्ट फोल्डर, त्यानंतर पॅकेजचं नाव, आता इथे क्लासचं नाव. ठीक आहे, सपोज मी याला देतो जावा क्लास अँड फिनिश. ठीक आहे, तर हा झाला याच्यामध्ये क्लास क्रिएट. जसं तुम्ही क्लास क्रिएट कराल तर राईट साईडला तुम्हाला एक विंडो दिसेल. ओके, बिकॉज जसं फोल्डर होता, फोल्डरसाठी इथे काही दिसत नव्हतं. पॅकेज होतं, पॅकेजमध्ये पण काही दिसलं नाही. जेव्हा आपण क्लास क्रिएट केला जावा क्लास तेव्हा तुम्हाला इथे एक डिस्प्ले आली, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, आता प्रोग्राम लिहू शकता. ओके, ठीक आहे, तर हे आहे की आपण जस्ट इथे राईट डाऊन केले तेच इथे दिसतंय तुम्हाला. ओके, प्रोजेक्ट फोल्डर, पॅकेज, क्लास, आणि क्लासमध्ये आता तुम्ही प्रोग्राम लिहून मेथड्स देऊ शकता. ओके, तर तसंच सेम आता इथे मल्टिपल पॅकेज तुम्ही क्रिएट करू शकता. जसं यावर परत क्लिक कराल तुम्ही फोल्डरमध्ये, परत न्यू पॅकेज, तर इथे दुसरा पॅकेज क्रिएट करू शकता. फिनिश. तर बघा हा पॅकेज लेवलवर होणार बरोबर क्रिएट. ओके, या लेवलवर क्रिएट झाला. याला जर मिनिमाइज कराल तर तुम्हाला दिसेल सेम लेवलवर आहे. ओके, आणि पॅकेजच्या आतमध्ये परत तुम्ही मल्टिपल क्लासेस क्रिएट करू शकता. ओके, तर बघा हा क्लास इथे क्रिएट झाला. ओके, तर हा स्ट्रक्चर जे आपण आत्ता जर बघितलं तसं स्ट्रक्चर आहे. फोल्डर, पॅकेज, क्लास, फोल्डर, पॅकेज, क्लास. एका पॅकेजमध्ये परत दुसरे क्लासेस तुम्ही मल्टिपल क्लासेस क्रिएट करू शकता. ओके, सो आता यामध्ये काही बघू आपण. ठीक आहे, तर इथे तुम्हाला 3 विंडो दिसणार. एक पॅकेज एक्सप्लोरर, ज्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेलमध्ये दिसते तुमचं हायरकी. ओके, एक आहे क्लासचा व्ह्यू. ओके, जेवढे क्लास तुम्ही ओपन कराल सगळे इथे तुम्हाला 1 बाय 1 इथे दिसणार. ओके, आता 2 क्लास ओपन केले आहे मी, ते दोन्ही क्लास तुम्हाला दिसत आहे इथे. ठीक आहे, याला झूम इन झूम आउट तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे लाईन नंबर्स आहेत, त्याने तुम्ही डिटरमाइन करू शकता की तुमचा किती लाईन ऑफ कोड झालेला आहे. ओके, आणि त्यानंतर इथे खाली तुम्हाला कन्सोल दिसते. सो दिस इज नॉट रिक्वायर्ड नाउ, लेट मी क्लोज दिस. ठीक आहे, इथे खाली तुम्हाला कन्सोल दिसते. कन्सोल इज नथिंग बट टू डिस्प्ले द आउटपुट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोग्राम. इथे जे काही तुम्ही प्रोग्राम राईट डाऊन कराल त्याचं जे काही रिझल्ट असेल ते तुम्हाला कन्सोलमध्ये दिसेल. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट विंडोज ऑफ दी पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. ओके, जर एखादी विंडो क्लोज झाली, सपोज हा कन्सोल क्लोज झाला, तर तुम्ही काय करू शकता, इथनं आणू शकता. ओके, विंडोमध्ये जायचं, शो व्ह्यूमध्ये जायचं, इथे सगळे दिसते तुम्हाला विंडोज. ओके, कन्सोलवर क्लिक करायचा. ठीक आहे, तर तो येऊन जाणार. पॅकेज एक्सप्लोरर झाला गायब, नो वरीज. विंडोजवर जायचं, शो व्ह्यूवर जायचं, इथे तुम्हाला पॅकेज एक्सप्लोरर दिसते, क्लिक करायचा. ओके, तो येऊन झाला. ठीक आहे, क्लासेस क्लोज झाले तर डायरेक्टली त्या क्लासवर जायचं आणि इथे डबल क्लिक करायचं, तो क्लास इकडे व्ह्यू होऊन जाणार. ओके, काही कुठे चूक झालं तर काही नो वरीज. ओके, साधा ॲप्लिकेशन आहे हा. काही चुकीचं केलं तर काही मोठं
होणार नाही यामध्ये. ओके, तुम्ही जशी प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला समजत जाईल कसं यूज करायचं आहे. तर ओके, मोस्ट ऑफ दी लोकांना माहितीही असेल, बघितलं असेल सगळ्यांनी. ओके, बट तरी मी सांगतो डिटेलमध्ये. ओके, तर आता हा झाला क्लास क्रिएट केला आपण. ठीक आहे, आता हे पॅकेज क्रिएट केला तर याला पॅकेज म्हणून नाव आलं, पॅकेज आणि पॅकेजचं नाव. त्यानंतर क्लास क्रिएट केला तर क्लास आणि क्लासचं नाव. ओके, तर आता हे पब्लिक वगैरे काय ते आपण नंतर बघू. ठीक आहे, सध्यासाठी ते इग्नोर करा. ओके, आणि हे जे कर्ली ब्रॅकेट्स येतात, दिस इज द रेंज ऑफ दिस पर्टिक्युलर क्लास. ओके, हे झाली या क्लासची रेंज. इथनं क्लास स्टार्ट होतो, इथं एंड होतो. ओके, याच्या मधात तुम्ही कितीही मोठा प्रोग्राम लिहू शकता. ओके, त्याच्यासाठी कोणतीच लिमिट नाही आहे, बट सगळं याच्या आतमध्येच लिहावं लागेल तुम्हाला. बाहेर जर लिहाल तर ते एक्झिक्यूट होणार नाही किंवा रन होणार नाही. ओके, वॉट एवर यू वॉन्ट टू रन ऑर एक्झिक्यूट, यू नीड टू fill inside these particular curly brackets. Okay, this is opening brace, this is closing brace. Okay, याला कर्ली ब्रॅकेट म्हणतो आपण, ओपनिंग आणि क्लोजिंग. ओके, जर हे क्लोजिंग नसेल किंवा ओपनिंग नसेल तर तुम्हाला इथे एरर शो करेल. ओके, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा हा ब्रॅकेट ओपन होतो त्याचा दुसरा एंड इथे असला पाहिजे, तेव्हाच जाऊन हा प्रोग्राम कंप्लीट होईल. ओके, तर सिम्पल एक मी जस्ट आता आपण तर बेसिकली ही मेथड आहे एक. ओके, जस्ट फॉर नाव डोंट गो विथ दिस सिंटेक्स. ओके, आता तुम्ही याला समजायचा प्रयत्न करू नका. ओके, दिस इज जस्ट ॲन एक्झिक्युशन मेथड. ओके, या मेथडनी तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार, याला आपण मेन मेथड म्हणतो. ओके, हे डिटेलमध्ये बघू आपण. जस्ट आता तुम्हाला एक प्रोग्राम रन करून दाखवायसाठी मी जस्ट घेतलं डायरेक्टली मेथड. ओके, नंतर आपण ते प्रॉपरली बघणार की या सगळ्यांचा अर्थ काय आहे. ओके, आता जस्ट त्याच्यासाठी अवॉइड करा. ओके, तर सपोज मी आता इथे एखादा जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन करतो. a = 10, b = 20 आणि सो बेसिकली याला आपल्याला स्टोअर करावं लागेल. तर आता ह्या व्हॅल्यूज मिनिमम व्हॅल्यूज आहे, तर आपण इथे बाईट पण यूज करू शकतो. ओके, बाईटमध्ये स्टोअर करू शकतो. अदरवाईज तुम्ही दुसरेही डेटा टाईप्स यूज करू शकाल. ओके, आणि परत इथे मी याला स्टोअर करतो, याचं ॲडिशन करतो a + b. ओके, ओके, सो दिस इज नॉट गोइंग टू एक्सेप्ट हिअर. ओके, तर जस्ट फॉर नाव आपण इंटेजर यूज करू. ठीक आहे, ते बाईट कावर यूज नाही झालं ते तुम्हाला समोर जाऊन समजेल तेव्हा मी सांगेल. ओके, तर इथे आपण सिम्पल ॲडिशन परफॉर्म केलं, 2 डेटा घेतला आपण. ओके, धिस इज द डेटा. आता यामध्ये आपण डेटा स्टोअर केला. एमध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली, बीमध्ये 20 व्हॅल्यू स्टोअर केली आणि याचा डेटा टाईप घेतला इंटेजर. ओके, म्हणजे याच्या इंटेजरच्या रेंजनुसार तुम्ही तेवढ्या रेंजची व्हॅल्यू यामध्ये स्टोअर करू शकाल. ओके, आणि सिम्पल ऑपरेशन केलं a + bचं आणि ते सीमध्ये स्टोअर केलं. ओके, परत एक आपल्याकडे प्रिंट स्टेटमेंट आहे ज्यामध्ये आपण रिझल्ट प्रिंट करू शकतो. ओके, सो दिस इज द प्रिंट स्टेटमेंट ज्यामध्ये तुम्ही सी एंटर केलं. ओके, सपोज मी आता हा प्रोग्राम रन करतो. यावर राईट क्लिक करायचं, इथे रन ॲज म्हणून ऑप्शन आहे, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. जसं त्यावर क्लिक कराल, ठीक आहे, तर हा फर्स्ट ऑफ ऑल तो सेव्ह होतो. जर तुम्ही सेव्ह केला नाही प्रोग्राम तर तो रन होणार नाही. तर तुम्हाला एक सेव्हचा तो पहिले विचारतो, त्यावर ओके करायचा. जसं सेव्ह झाला प्रोग्राम तर तो रन होईल. बघा, ते इथे तुम्हाला आउटपुट आलं 30. ओके, सो दिस इज द सिम्पल प्रोग्राम ॲडिशन. याची ॲडिशन केली आपण a + b. एमध्ये 10 स्टोअर केलं, बीमध्ये 20 स्टोअर केलं, त्याची ॲडिशन केली आणि सीमध्ये स्टोअर केलं आणि सीची व्हॅल्यू प्रिंट केली आपण. सो ही व्हॅल्यू प्रिंट झाली, या दोघांची ॲडिशन. ओके, सो दिस इज द सिम्पल जावा प्रोग्राम. ओके, सिम्पल ॲडिशनचा प्रोग्राम आहे. सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर इथे तुम्ही मायनस देऊ शकता, मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर इथे स्टार देऊ शकता आणि
डिवाइड करायचं असेल तर स्लॅश देऊ शकता a डिवायडेड बाय b. ओके, अकॉर्डिंगली दॅट यू विल गेट द आउटपुट. नाऊ a डिवायडेड बाय बीचं आन्सर येईल तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येक वेळेस तो सेव्हसाठी विचारेल, जेव्हापर्यंत तुम्ही सेव्ह नाही कराल तेव्हापर्यंत. ओके, सो बेसिकली 10 डिवायडेड बाय 20 0 येणार. ओके, तर सपोज मी 20 डिवायडेड बाय 10 करेल तर देअर विल बी सम व्हॅल्यू. ओके, सिम्पल ऑपरेशन आहे जे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत मॅथ्समध्ये. ठीक आहे, तर बेसिकली हे आपण करत नाही प्रोग्रामिंगमध्ये. ठीक आहे, बट तुम्हाला जस्ट समजावं म्हणून. ओके, बेसिक प्रोग्रामिंग. ठीक आहे, तर 10t डिवायडेड बाय 10 इक्वल्स टू 2. ओके, तर यामध्ये जर तुम्ही आता पॉइंटेड व्हॅल्यू जर घ्याल, ठीक आहे, सपोज मी इथे काहीतरी 125 घेतो. ओके, डिवायडेड बाय सपोज 9 करतो. सो मे बी इट विल गेट पॉइंटेड व्हॅल्यू. ओके, लेट्स ट्राय टू रन दिस प्रोग्राम. जर याचं हां, ते इथे बघू शकतात 13, बट फुल यामध्ये आय थिंक डिवायडेशन झालेलं नाही. ओके, 125 डिवायडेड बाय 9. ठीक आहे, तर ही एक पॉइंटेड व्हॅल्यू येते 13.888888 समथिंग. ओके, बट आपण हे स्टोअर कशात करतो आहे? इंटेजरमध्ये. अँड इंटेजर इज अ नॉट फ्लोटिंग पॉईंट डेटा टाईप. ठीक आहे, तर आता आपल्याला पाहिजे आहे व्हॅल्यू, फुल व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, पॉइंटेड व्हॅल्यू पण मला पाहिजे डेसिमल प्लेसेसच्या नंतरची. तर मला इथे कोणता डेटा टाईप यूज करावा लागेल? कोणता डेटा टाईप यूज करावा लागेल? आवाज येत आहे माझा? करेक्ट, तर आपण इथे फ्लोट यूज करू शकतो. वाय? बिकॉज आपल्याला डेसिमल पॉईंट पण स्टोअर करायचा आहे. तर डायरेक्टली इथे आपण यूज करणार फ्लोट. लेट मी रन नाऊ. आता आपल्याला याच्या अगोदर भेटलं आन्सर 13. आता मी यूज केलं फ्लोट. फ्लोटमध्ये स्टोअर करतो आहे. ठीक आहे, फ्लोटमध्ये स्टोअर केल्यानंतर तुम्हाला आन्सर चेंज होणार आणि जेवढे पॉइंटर व्हॅल्यू आहे सगळे येणार. ठीक आहे, दिस इज 13.0. वाय 13.0? कोणी सांगू शकेल 13 पॉईंट का बरं आले नाही पूर्ण व्हॅल्यूज? जर तुम्ही 125/9 जर डिवाइड कराल तर तुम्हाला 13.8889 असा आन्सर येतो. बट इथे स्टील तुम्हाला 13.0 आलं. कोणी सांगू शकेल का बरं? आपण तर फ्लोट यूज केला आहे, इथे तर पॉइंटेड व्हॅल्यू स्टोअर व्हायला पाहिजे. तर का बरं आपल्याला आन्सर हा 13.0 आला? बिकॉज स्टोअर तर आपण फ्लोटमध्ये करतो आहे. बघ, याचं जेव्हा मल्टिप्लिकेशन किंवा जेव्हा ते व्हॅल्यूज घेतो आहे आपण, ओके, तर त्या व्हॅल्यूज आपण इंटेजरमध्येच स्टोअर करतो आहे. आणि इंटेजर हे पॉइंटेड व्हॅल्यू स्टोअर करत नाही. ओके, तर बेसिकली आपल्याला काय करावं लागेल? याला स्टार्टिंगला पण फ्लोटमध्येच स्टोअर करावं लागेल. ओके, आणि मग त्याचं रिझल्ट पण फ्लोटमध्येच घ्यावं लागेल. तर तेव्हा तुम्हाला कुठे तो प्रॉपर आउटपुट देणार. ठीक आहे, आता तुम्हाला प्रॉपर आउटपुट आलं 13.888889. ओके, जेव्हा इंटेजरचा यूज कराल तर तो पॉइंटेड व्हॅल्यू स्टोअर करणारच नाही. ओके, बट जेव्हा आपण फ्लोटचा यूज करू तेव्हा तो पॉइंटेड व्हॅल्यू स्टोअर करणार. ओके, इंटेजर हा पॉईंटच्या नंतरच्या व्हॅल्यू इग्नोर करणार, तो फक्त 13 स्टोअर करणार. ओके, जसं आपण याच्या अगोदर बघितलं तर तिथे फक्त 13 स्टोअर झालं होतं. जेव्हा आता आपण फ्लोट यूज करतो सो तुम्हाला पूर्ण डेसिमल प्लेसेसपर्यंत व्हॅल्यू इथे गेट झालं आहे. ओके, 1 2 3 4 5 6 पर्यंत. ओके, क्लिअर आहे सगळं?
क्लिअर आहे इथे इंटेजर आणि फ्लोटमध्ये डिफरन्स कसा दाखवला आपण ते. समजलं नाही समजलं बोला. ओके बाकीच्यांना समजलं. ओके ठीक आहे. तर हे झाले आता इंटेजर आणि फ्लोटिंग पॉईंट. त्यानंतर इथं आपण स्टोअर करूया कॅरेक्टर. कॅरेक्टर मी एक स्टोअर करतोय. तर यामध्ये तुम्ही कॅरेक्टर स्टोअर केला सी. ओके आणि जेव्हा तुम्ही सपोज इथे मी स्टोअर करतो ए स्टोअर करू शकता तुम्ही एक सिंगल कॅरेक्टर. आणि जेव्हा याला प्रिंट करायचा तर तो कॅरेक्टर प्रिंट होणार. ओके यामध्ये तुम्ही मल्टिपल कॅरेक्टर स्टोअर करू शकणार नाही. ओन्ली सिंगल कॅरेक्टर. ओके एकच कॅरेक्टर. दुसरा जर स्टोअर करायला जाल तर एरर येईल. ओके जर तुम्ही म्हणाल की कॉमा देऊन देतो तरी पण स्टोअर होणार नाही. ओके बिकॉज कॅरेक्टर इज ओनली इट्स यूज टू ओनली स्टोअर वन कॅरेक्टर सिंगल कॅरेक्टर. ओके आणि त्याला जर प्रिंटमध्ये घ्याल तुम्ही तर तो सेम व्हॅल्यू प्रिंट होऊन जाणार जे कॅरेक्टर आपण स्टोअर केलं आहे. इथे तुम्हाला ए व्हॅल्यू येईल. ठीक आहे ए इथे प्रिंट झालं. ओके त्यानंतर बुलियन. सपोज यामध्ये मी काहीच स्टोअर करत नाही आहे. ओके याची डिफॉल्ट व्हॅल्यू चेक करू आपण. बुलियन इनिशियल ओके सो दॅट इज टेकिंग अनदर कन्सेप्ट. ठीक आहे बेसिकली आपण पहिले याला व्हॅल्यूज प्रिंट करून घेतो. ठीक आहे इथे ट्रू स्टोअर करेल तर तो ट्रू प्रिंट करणार. ओके फॉल्स स्टोअर कराल तर फॉल्स प्रिंट करेल. ओके सो दिस इज द बुलियन. ओके क्लिअर आहे डेटा टाइप्स आहे. क्लिअर आहे. काही डाऊट असेल तर विचारा आतापर्यंत. डाऊट आहे क्लिअर आहे बोला काहीतरी रिप्लाय देत चला. ओके ठीक आहे. तर आता बाकीच्या आपण बेसिक गोष्टी बघितल्या. ठीक आहे बेसिक कॅल्क्युलेशन बघितलं. बेसिक एक्झिक्युशन बघितलं कसं स्टेटमेंट प्रिंट करायचं किंवा रिझल्ट प्रिंट करायचं ते बघितलं. ओके इक्लिप्सचा ओव्हरव्ह्यू बघितला. ठीक आहे चालेल. तर आपण बाकीचं मंडेला बघूया. ओके